बहुतेक आता त्याच्याच करता त्यांनी एकीकडं संविधानला धोका आहे, संविधान खतरे में है, संविधान बदलणार, आपलं आरक्षण तुमचं आरक्षण हकलणार, हे एक सांगून लोकांच्या मनावर बिंबवून फेक निगेटिव्ह त्या ठिकाणी वातावरण तयार केलं, निगेटिव्ह वातावरण केलं. आज त्यांच्या मनातली जळजळ खऱ्या अर्थानं बाहेर आलेली आहे की आरक्षण भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने संपवायचं आहे, आरक्षण यांना संपवायचं आहे. आणि म्हणून किमान आरक्षणामध्ये असणाऱ्या त्या समाज लोकांना माझं आव्हान आहे की आज पक्षाचा राहुल गांधी जर हे बोलतो की आरक्षण संपवायचं आहे आणि तुम्ही त्याच पक्षाचा मागे जर जात असाल तर विचार करा, भविष्यामध्ये हे लोक तुमचं रिझर्वेशन संपवणार आहेत आणि यापुढे पिढ्यानपिढ्या जे मागच्या काळात जो त्रास या लोकांना समाजाला झाला ते दिवस आता पुढचे दिवस हे मागे आणण्याच्या प्रयत्नात आहे. उपलब्ध झाला तो आदिवासींचा निधी असल्याचा आदिवासींचा आरोप आहे की आदिवासींचा निधी तिकडे वळता केला आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये पहिला 1-2 हप्ते टाकताना सगळ्याच विभागाचा निधी मिक्स केला. याचा अर्थ त्यांना ज्या विभागाचा निधी त्यांना परत जाणार नाही असं नाही आहे. ज्या वेळेला शासनाकडनं वसुली त्या ठिकाणी होईल, बजेट म्हणजे प्रयोजन होईल तेव्हा त्या खात्याचा निधी त्या ठिकाणी जाणार आहे. त्याच्यामुळं कोणाचाही वाट्याचा पैसा इकडे तिकडे जाणार नाही. उद्धव ठाकरे हे मुस्लिमांना उमेदवारी देण्याची तयारी, त्यामुळे त्यांचे आता त्यांनी हिंदुत्वाची भूमिका सोडलेली आहे, बाळासाहेबांचे विचार सोडलेले, काँग्रेससोबत ते गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता काँग्रेसचं अनुकरण ते करणारच आहे. आणि कोण्या जातीचा म्हणून उमेदवार दिल्यापेक्षा तो जर खरोखर समाजाचा चांगला घटक असेल तर तुम्ही त्याला मुस्लिम म्हणून कोण तिकीट देता? तुम्ही त्याला एक चांगला कार्यकर्ता म्हणून तिकीट द्या ना. जातीपातीच्या नावावरच आतापर्यंत निवडणुका झाल्या. जात विरहित निवडणुका घ्या, चांगल्या लोकांना निवडणूक द्या. हसन मुश्रीफ साहेब लढतात, तिथे 90% हिंदू आहेत तरी मुस्लिम म्हणून निवडून येतात. तुम्ही पण तसं करा ना. संजय राऊतच्या बोलण्यावर हसायला येतं की आता 10-15 जागा आपल्या येतील की नाही येतील याची काही गॅरंटी नाही आणि मुख्यमंत्री स्वप्न तुम्ही बघताय. आणि 2.5 वर्षात महाराष्ट्राने मुख्यमंत्र्याचंही काम पाहिलं आणि एकनाथ शिंदेचं काम पाहिलं. राज्याला मुख्यमंत्री चेहरा उद्धवचा नाही पाहिजे, एकनाथ शिंदे साहेबांचा पाहिजे. 2.5 वर्ष घराच्या बाहेर निघले नाही. आमचे एकनाथ शिंदे साहेब कसे फिरतात हे बघा, काय काम त्यांचं आहे. आज तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी प्रचंड खुश आहेत, शेतकरी खुश आहेत, तरुण खुश आहेत, सगळे खुश आहेत. तेव्हा मी मागे सांगितलं की कोण्याच लोकप्रतिनिधींनी अशा जाती धर्मावर बोलू नये. बाळासाहेब ठाकरे देखील हिंदुत्ववादी होते पण त्यांनी कोणा धर्माचा द्वेष केला आणि ते देशभक्तीवरच कधीही बोलले. आणि म्हणून या धर्माशी व्यवहार करू नका. त्या धर्माशीकडून भारत हा विविधतेने नटलेला आहे. 18 पगड जातीचा देश आहे आणि स्वतःला तुम्ही शिवरायांचे वंशज किंवा मावळे समजताना त्या राजाचा काही तर आदर्शच डोळ्यासमोर ठेवा की त्यांनी सगळ्या समाजाला घेऊन त्या ठिकाणी चालले. आपण कोण्याही एका समाजाचा द्वेष या ठिकाणी करतो आणि त्याच्यामुळे राज्याच्या मध्ये जी अस्थिरता येते किंवा जातीवाद होतो याचे परिणाम सगळ्यांनाच वाईट भोगावे लागतात. आणि म्हणून केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून या गोष्टी करायला नाही पाहिजे. महायुतीपासून सत्ता दूर जाणार नाही, 100% जाणार नाही. असले सर्वे अनेक येतात आणि सर्वे जसा दिवस जातात तसा जनतेचा कल हा बदलत जातो. लोकसभेचा असणारा कल पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये बदललेला आहे. आमच्याकडे सुद्धा पहिलं वातावरण तसं होतं परंतु आता सगळं परिस्थिती बदलली आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं घराघरा महाराष्ट्रावर फिरतात ते त्यांचं काम चालू आहे. संपूर्ण मराठी जनता त्यांच्यावर खुश आहे. आणि ही निवडणूक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढल्यामुळे 183 ते 200 जागा 100% शिवसेना भाजपच्या येतील. आणि काँग्रेसचं 70 वर्षाचं कामकाज या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. त्यांची 70 वर्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांची फक्त 2-2.25 वर्ष आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता ही एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणजे महायुतीच्या पाठी या ठिकाणी राहणार आणि 100% सरकार देखील येणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.